करून करून रंग खाल्लं चटक मिलाता है अंधेरे को भगाता है सोए हुए को जगाता है W for watch. X. नमस्कार, टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी प्रदीप जाधव आपले स्वागत करतो. आज आहे 24 जानेवारी, बालिका दिन. आज या दिनानिमित्त आज आपण आलो आहोत मंगळवारपेठ येथील बालसंकुल येथे असणारे पद्मजा तिवले यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. जाणून घेऊया मुलींच्या संरक्षणासाठी काय करता येईल याविषयी. मॅडम नमस्कार. नमस्कार. लहान मुलींच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी हे संकुल कशा पद्धतीनं काम करतं व अजून काही यामध्ये बदल करण्याची गरज आहे? खरं तर या संकुलमध्ये अगदी जन्म झालेलं बाळ 2-4 तासामध्ये या ठिकाणी दाखल होते आणि त्या दाखल झालेल्या बाळामध्ये दुर्दैवाने मुलींची संख्या जास्त असते. अजूनही समाजामध्ये मुलींच्याकडं जेवढे हक्क किंवा अधिकार असायला पाहिजे ते अजूनही आलेले नाही आणि त्यामुळे मुली नको असा जो अजूनही थोडाफार जो पूर्वी जास्त होता पण आता त्याच्यामध्ये प्रमाण कमी झालं असेल, पण मानसिकता अजूनही लोकांची अशीच आहे की मुली असणं म्हणजे आपल्याला काहीतरी अडचणी पुढे येणार आहेत अशा भावनेनं काही लोक त्याचं हे करत नाहीत. खरं तर या लहान मुली आणि मुलगा जरी असला तरी शेवटी हा समाज घडवणारा पुढचा भावी पिढी आहे आणि यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण, त्यांचं संरक्षण, त्यांच्यावर संस्कार करणे ही या बालसंकुलमधल्या स्टाफच्या वतीनं अतिशय काळजीनं या ठिकाणी सगळी आम्ही जबाबदारी घेऊन या ठिकाणी काम करतो आहे. अनेक मुली आज या संकुलमध्ये शिकत आहेत आणि चांगल्या चांगल्या ठिकाणी त्या आज शिकून बाहेरही पडलेल्या आहेत. परंतु आजही आपण बघतो आहे की समाजामध्ये अनेक ठिकाणी मुलींच्यावर अत्याचार होणं किंवा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं अन्याय झाला तरी त्या मुलीला दोषी ठरलं जातं. परंतु समाजामध्ये कुठलीही गोष्ट एका हाताने कधी टाळी वाजत नाही, त्याला दोन्ही समाज हा जबाबदार आहे. यामध्ये पालकांचं जेवढं लक्ष मुलांच्याकडे असलं पाहिजे किंवा त्यांच्यावर संस्कार असले पाहिजेत. त्या हल्लीच्या दोघंही सर्व्हिस करणारे असल्यामुळं आणि एकत्र कुटुंब पद्धती नष्ट झालेली आहे, त्यामुळे त्या मुलांच्याकडे लक्ष द्यायला घरी कोण नाही आहे आणि त्यामुळे आपलं बाळ कधी शाळेला गेलं, कधी घरी आलं, त्याच्यावर जे संस्कार व्हायला पाहिजेत ते होत नाही आहेत आणि मग हा समाज आता कुठं निघाला आहे हे सगळ्यांनासुद्धा आता गांभीर्यानं घ्यायची गरज आहे आणि आपल्या मुलांना किंवा मुलींनासुद्धा चांगल्या प्रकारचं शिक्षण कसं देता येईल, त्यांच्यावर संस्कार पहिले कसे आपण समाजामध्ये वावरलं पाहिजे, कुठली गोष्ट आपण केली पाहिजे, कुठली न केली पाहिजे, हे संस्कार पालकांनी केले पाहिजेत आणि आज ते होताना दिसत नाही आहेत आणि म्हणूनच समाजामध्ये अत्यंत दुर्दैवी अशा घटना घडत आहेत. कालच आपण आज पेपरला सगळ्यांनी वाचलं असेल की बदलापूरमध्ये काल बसमध्ये त्या लहान बालिकेवर अत्याचार करण्यात आला. किती दुर्दैवी आहे. म्हणजे ह्याच्यात पालकांना लक्ष न देता आल्यामुळं अनेक घटना या घडत आहेत आणि हे थांबवण्यासाठी खरं तर पालकांनीसुद्धा सुज्ञ झालं पाहिजे. 4 पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण आपल्या बालकीला आपण चांगल्या प्रकारे वाढवलं पाहिजे आणि वाईट काय आहे चांगलं काय आहे ह्याचं त्यांना मुळातूनच प्रशिक्षण हे दिलं पाहिजे असं मला वाटतं आहे. आम्ही आमच्या इथल्या मुलींना आज शाळेमध्ये पोचवायला आम्ही आमची आया पाठवतो आणि आणायलाही आया पाठवतो. का तर समाजामध्ये विविध घटना घडत आहेत तर आम्ही एक संस्था ही जबाबदारीनं काम करतो, तर पालकांनीसुद्धा एका मुलासाठी आपल्या त्यामध्ये काम केलं पाहिजे. नसेल तर भविष्य हे अंधारमय होण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा मुलींना संरक्षित करणे ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. जशी पालकांची आहे तशी समाजाची पण आहे. समाजाने कुठं वाईट घडत असेल तर खरोखर त्याच्यामध्ये लक्ष घालून ते थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आज बघ्यांची भूमिका घेणारे फार आहेत, पण ते संरक्षित कसं राहील, त्याच्यावर अन्याय होते तर आपण तिथं जाऊन उभारलं पाहिजे. ही भूमिका अजूनही समाजातल्या नागरिकांच्याकडे अजून आलेली नाही असं मला वाटतं आणि त्यामुळे या घटना घडत आहेत. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. मॅडमने खूप छान पद्धतीनं समाजामध्ये काही गोष्टींमध्ये बदल करण्याची गरज आहे याचं आपल्याला प्रबोधन केलेलं आहे. तर याचबरोबर आपण काही मुलींशीही संवाद साधूया की त्यांचं कशा पद्धतीनं त्यांचे विचार आहेत आणि या संकुलामध्ये त्यांचं कशा पद्धतीनं संगोपन केलं जातं. कोण होणार ते त्या काकांना सांगायचं. काका बरोबर. बाळ, तुला मोठं झाल्यानंतर काय व्हायचं आहे? मला डॉक्टर बनायचं आहे. डॉक्टर बनून तू काय करणार उद्या? मी
गोळ्यातून देणार तपासणार ते बरं ठीक आहे. बाळ तुला मोठं झाल्यानंतर काय व्हायचं आहे? पोलीस पोलीस होऊन तू काय करणार? चोरांना पकडून मारणार. हिचं उद्या मोठं झाल्यानंतर पोलीस व्हायचं स्वप्न आहे. बाळ तुला मोठं झाल्यानंतर काय व्हायचं आहे? पोलीस पोलीस होऊन तू काय करणार आहेस? चोरांना शिक्षा करणार. बरं तू काय करणार आहेस मोठं होऊन? टीचर टीचर होऊन तू काय काय करणार आहेस परत? मुलांना शिकवणं अभ्यास. अजून कोण आहे? हां. बरं तू मोठं होऊन काय होणार आहेस? टीचर टीचर होऊन तू काय करणार? मुलांना शिकवणार. टीचर होऊन तू काय करणार? मुलांना शिकवणार. तर या लहान मुलांच्यातून उद्याचं भविष्य आपल्याला दिसत आहे. तर यामध्ये समाजासाठी मुलींना पालकांनीसुद्धा यामध्ये लक्ष पूर्ण समाजानेसुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. उद्याचं भविष्य आपण घडवत आहोत. बालिका दिनानिमित्तच्या या भागामध्ये मी प्रदीप जाधव माझ्यासह रवी बागल, TV नेक्स्ट मराठी. धन्यवाद.